महाराष्ट्रशाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा। प्रायोजक आहेत ऑफकी स्टुडिओज, म्युझिक अँड रेकॉर्डिंग स्टुडिओ आंबीदुमाला, ऑडिओ ॲडव्हर्टायझिंग, म्युझिक कंपोजिशन, रेकॉर्डिंग, बॅकग्राऊंड म्युझिक, मिक्सिंग अँड मास्टरिंग सर्व्हिसेस। आता आपला पठार भागात संपर्क 95 95 65 48 75। मी सतीश फापाळे, महाराष्ट्रशाही न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। आपण आता उभे आहोत शिर्डी लोकसभा मतदारसंघातील संगमनेर आणि अकोले तालुक्याच्या या सीमेवरती भोसदरी फाटा या ठिकाणी उभे आहोत आणि खऱ्या अर्थाने लोकसभेचं निवडणुकीचं बिगुल या ठिकाणी वाजलेलं आहे। आणि आपल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये माजी खासदार भाऊसाहेब वागचौरे, त्याचप्रमाणे विद्यमान खासदार सदाशिवराव लोखंडे हे या लोकसभेसाठी पुन्हा एकदा इच्छुक आहेत आणि हे दोघंही या लोकसभेच्या रणांगणामध्ये उतरलेले आहेत। त्याचप्रमाणे या लोकसभेच्या रणांगणामध्ये काँग्रेसच्या असलेल्या म्हणजे कार्यकर्त्या उत्कर्ष रुपवते या देखील काँग्रेसमधून बंड करून खऱ्या अर्थानं वंचित बहुजन आघाडीच्या जागेवरती अर्ज भरतायत की काय, हा देखील प्रश्न या ठिकाणी निर्माण होत आहे। तर या लोकसभेच्या निमित्ताने आपल्या या लोकसभेचा रणसंग्राम या कार्यक्रमामध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो। आणि आपण या ठिकाणी जे नागरिक आहेत या नागरिकांचे आपण खऱ्या अर्थानं त्यांचं म्हणणं काय आणि भावी लोकसभेचा खासदार कोण असणार आहे, या शिर्डी लोकसभेचा भावी खासदार कोण निवडून देणार आहेत, हे सर्व मतदारांचं आपण या ठिकाणी मत घेणार आहोत। तर या ठिकाणी काही नागरिक आहेत त्यांचं आपण मत घ्या। दादा, मला एक सांगा, आता भावी खासदार आपल्या लोकसभेचा कोण खासदार होईल? महत्वाचं म्हणजे आता मी भोसदरी गावचा सामाजिक कार्यकर्ता विकास हांडे, जवळजवळ गेल्या आपल्याला स्वातंत्र्य मिळून किती 70-75 वर्ष झालं तेव्हापासूनचा आमचा हा भोसदरी फाटा ते भोसदरी हा रस्ता पूर्णपणे म्हणजे नीट गाड्या चालवता येत नाही, मोटरसायकल चालवता येत नाहीत असा हा रस्ता। आणि ह्या रस्त्याची इतकी दयनीय अवस्था आहे की आतापर्यंत आमच्या आमदार आमचे पिचड साहेब, त्याच्यानंतर वैभव पिचड आले, आता लहामटे साहेब आणि आता सदाशिवराव लोखंडे खासदार आमचे, नंतर त्याच्या अगोदर भाऊसाहेब वागचौरे होते। एवढे लोक या ठिकाणी आतापर्यंतच्या प्रत्येक पंचवार्षिकला निवडून आले, त्यांनी आमच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे। आणि आता स्वतः भाऊसाहेब वागचौरे आताच्या लोकसभेच्या रणांगणामध्ये आहेत आणि सदाशिवराव लोखंडे, आणि आताच एक महिन्यापूर्वी लोखंडे साहेब आमच्या गावामध्ये येऊन गेले। त्यांनी आम्हाला शब्द दिला की तुमच्यासाठी आता आम्ही काहीतरी करू, आम्हाला तुमचा पाठिंबा द्या। तर आम्ही गावाने त्यांना सहकार्य करण्याचं ठरवलेलं आहे। कोणाला? लोखंडे साहेब, सदाशिवराव लोखंडे साहेबांना। आणि भाऊसाहेब वागचौरे हे पण ज्यावेळेस ते स्वतः खासदार होते त्यावेळेस त्यांची बरेचशे वेळा आमच्या गावाला त्यांच्याही भेटी झालेली आहे, त्यांनी काही थोडंसं योगदान दिलेलं आहे। आणि लोखंडे साहेब आता नेमकी आमच्या पुढे प्रश्न हा पडलेला आहे की नेमकी आतापर्यंत लोखंडे साहेबही 1-2 वेळा आलेले, परंतु आता जनमताचा कौल नेमके काय राहील हे काही सांगता येत नाही। परंतु देशामध्ये जर पाहिलं तर मोदी साहेब आहेत, मोदींच्या भरोश्यावर संपूर्ण आज भारत देश चाललेला आहे। आणि सदाशिवराव लोखंडे यांनाच सर्व म्हणजे सदाशिवराव लोखंडे यांना मताच्या स्वरूपातून थेट तुमचं मतदान मोदी साहेबांना असणार, मोदी साहेबांचं मतदान मोदी साहेबांना असणार आहे। तर या ठिकाणी आपले हे नागरिक आहेत। दादा, मला एक सांगा, आता भावी खासदार कोण होईल आपल्या मतदारसंघामध्ये? भावी खासदार होण्याचं तसं लगेच तर नाही सांगू शकत, कारण मी जसा बघतोय 3 दशकापासून बघतोय, तर अजून आमचा रस्ता जो आहे तो पण तसाच आहे, मला आठवतं तसा। म्हणजे आता याच्या पुढं आपण बघणार का आता तो समजा कोणी मदत करीन, कोण काय करीन, त्याच्या आमच्या गावाचे नागरिक सगळं एक होऊन त्यांच्यासाठी सहकार्य करतील, त्यांनी आमच्या रस्त्याचं काम करून द्यावं असं एवढं। म्हणजे रस्त्याची मागणी यांची खऱ्या अर्थानं, आणि हे रस्ते जे आहे ग्रामीण भागातले, खरंच या रस्त्यांची अतिशय दुर्दैवी अवस्था या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। तर नागरिक काय म्हणजे या माध्यमातून आता जे खासदार होते यांनी या रस्त्यांकडे लक्ष दिले नाही का? नाही ना, 6 टर्म मला आठवतं नाही, 6 टर्म झाले खासदार, तरी अजून काय खासदार रस्त्यात काम केलं, म्हणजे रस्त्यांची दुरावस्थाचे, म्हणजे खासदार आपल्या मतदारसंघात लक्ष देत नाही। तुमचं आता मत भावी मत कोणाला असणार आहे? भावी मत आता आम्ही सगळे नागरिक एकत्र होऊनच विचार करणार आहे आता पुढचा। म्हणजे तुमचं स्वतःचं मत कोणाला असणार? आता स्वतःच नाही, तुमचं मत मोदीला असणार आहे की राहुल गांधीला असणार आहे किंवा भाऊसाहेब वागचौरेला असणार आहे किंवा सदाशिव लोखंडेला असणार आहे?
की अपक्ष उमेदवाराला मतदान करणार तुम्ही? अपक्षच करणार. अपक्षच. या अपक्ष उमेदवाराला मतदान करणार यांचा म्हणजे खासदाराच्या बाबतीत ते नाराज दिसत आहेत. दादा मला एक सांगा, आता भावी जो लोकसभेचा खासदार असणार आहे, सदाशिव लोखंडेंना मतदान करणार की भाऊसाहेब वागचौरेंना करणार की अपक्ष उमेदवार कोणी उभे राहील त्यांना करणार? आमचं सर्वांचं मतदान हे सदाशिव लोखंडे साहेबांना असतं. लोखंडे साहेबांना. म्हणजे त्यांच्या कामांवरती तुम्ही समाधानी आहात? समाधानी आहे. त्यांची कामं पण चांगली आहे आणि ते आपल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी त्यांना मतदान नक्कीच करावं लागणार आहे आणि तेच पंतप्रधान होणार आहे. तर बाकी आपली मतं वाया घालवण्यात काय अर्थ नाही. परंतु काही काही नागरिकांचं असं म्हणणं आहे का ते मतदारसंघामध्ये फिरले नाही, आता हे रस्त्याचा प्रश्न आहे. असं आहे की ते आमदार नाही, ते खासदार आहेत आणि खासदारांना एवढं पण शक्य होत नाही की प्रत्येक गावात किंवा प्रत्येक मतदारसंघात फिरणं एवढं शक्य नाही. त्यांच्याकडे एक तालुका असता तर ते फिरले असते. म्हणजे आपण जर प्रस्ताव दिला, आपण जर कामं जर दिली तर खासदार साहेबांचं काम आहे ते कामं करून द्यायचं. आपण पाठपुरावा केला पाहिजे त्या गोष्टींचा ना. म्हणजे तुमचं मत थेट मोदींसाठी आणि लोखंडे साहेबांना. म्हणजे मोदी साहेबांना तुम्ही मतदान करा. ताई तुम्ही या ठिकाणी एक ग्रामस्थ म्हणून काय सांगाल बा, आपल्याला भावी खासदार कोण पाहिजे आपल्याला? आता आपल्या लोकसभेच्या रंगणामध्ये विद्यमान खासदार सदाशिवराव लोखंडे आहेत, त्याचप्रमाणे माजी खासदार भाऊसाहेब वागचौरे आहेत आणि अपक्ष उमेदवार देखील काही बंडाच्या तयारीत, काही अपक्ष उमेदवार पण इच्छुक आहे. मग तुमचं मत जे आता विद्यमान खासदार होते त्यांना असणार आहे की माजी खासदारांना असणार आहे? मी माझं मत सांगू शकत नाही, पण मी माझ्या गावचा जो भाग आहे त्या भागापासून जे माझं गाव हायवे लगत म्हणजे जवळ आहे, रस्त्यामुळे असं ते काही इतर लोकांच्या विना स्वतःच्या पण खूप लांब आहे. इथून मागच्या काळात आणि इथून पुढच्या काळात शक्यतो जे आम्हाला सहकार्य करेल अशी माझ्या मनातली इच्छा आहे. पण बाकीच्या लोकांना माहित आहे या लोकांनी आपल्यासाठी किंवा आपल्या राहणीमान सुधारण्यासाठी काय काय केले त्याच्यावर आमच्या मतदानाचं. म्हणजे आता जे विद्यमान खासदार होते यांच्या माध्यमातून काही विकास कामे झालीत का? झालेले आहेत ना. तेच मला धरून आम्ही तिकडे आमचा कल असणार. म्हणजे विद्यमान खासदार सदाशिवराव लोखंडे इकडे तुमचा कल असणार आहे? हा, म्हणजे आता तर मी तुम्हाला उघड माझं मत सांगू शकत नाही, पण शेवटी पुढचं भवितव्य बघून आमचं आणि मागच्या पुढच्या काळात ज्यांनी आम्हाला आधाराचा हात दिलेला त्यांच्याच पाठीमागे आल्या. तर या ताईंचं मत थेट लोखंडे साहेबांना असणार आहे. या ठिकाणी आपले भाऊ पण आहेत. तर दादा मला एक सांगा, आताचे जे विद्यमान खासदार आहे सदाशिवराव लोखंडे यांच्या कामांवरती तुम्ही समाधानी आहात का? आणि माजी खासदार यांच्या बाबत काय सांगाल? पहिलं होतं, आता जवळजवळ मला वाटतं तिसरी टर्म आहे लोखंडे साहेबांची. तिसरी टर्म पर्यंत हे रस्त्याचं काम लोखंडे साहेबांनी अजून अद्यापही केलेलं नाही. हे काम भाऊसाहेब वागचौरे यांच्या काळात झालेलं होतं एकदा रस्त्याचं काम. तर आमचं असं म्हणणं आहे का भाऊसाहेब वागचौरे यांचं लक्ष परिपूर्ण या भागात असतं, त्याच्यामुळं आमचा कल शक्यतो वागचौरे साहेबांकडे जाईल. म्हणजे तुमचा कल वागचौरे साहेबांकडे असणार आहे का? आमची कामं होती तेव्हा, म्हणजे पूर्वी जेव्हा खासदारकीमध्ये होते. मोदींचं काम चांगलं आहे, पण विषय असा आहे का खाली जर आजपर्यंत लोखंडे साहेब त्यांच्या याच्यात आलेच नाही ना, मतदारसंघामध्ये संघात येतेच नाही. म्हणजे त्यांच्या माध्यमातून काही विकास कामे नाहीच झालेले. नाही झाले. मग तुमचं मत थेट कोणाला? भाऊसाहेब वागचौऱ्यांना असणार. म्हणजे वागचौऱ्यांवरती तुम्ही समाधानी आहात. तर या ठिकाणी आपण पाहतोय काही नागरिकांचा कल या ठिकाणी विद्यमान खासदार सदाशिवराव लोखंडे यांच्याकडे आहे, परंतु ते मतदारसंघामध्ये फिरले नाहीत. काही विकास कामे या ठिकाणी प्रलंबित आहेत, तर त्या काही नागरिकांच्या विकास कामांच्या मागण्या आहेत. आणि माजी खासदार भाऊसाहेब वागचौरे ज्यावेळी खासदार होते त्यावेळामध्ये नागरिकांशी चांगल्या प्रकारचा संपर्क आणि विकास कामे देखील केलेले आहेत. म्हणजे काही नागरिकांचा त्यांच्यावर देखील विश्वास आहे. तर भावी काळामध्ये कोण आमदार आणि कोण खासदार होते, लोखंडे साहेब होतात का भाऊसाहेब वागचौरे होतात की अजून अपक्ष उमेदवार होतात, हे आपल्याला पाहणं औचित्याचं असणार आहे. की महिला आणि काही पुरुष या ठिकाणी बसची वाट पाहत आहे, तर आपण त्यांच्या देखील प्रतिक्रिया घेणार आहोत. दादा मला एक सांगा, आता लोकसभेचं इलेक्शन लागलेलं आहे आणि यामध्ये माजी खासदार भाऊसाहेब वागचौरे आणि विद्यमान खासदार सदाशिवराव लोखंडे एकमेकांसमोर उभे आहेत. दोन्ही पण शिवसेना पक्षाचे आहेत, परंतु उद्धव ठाकरे गट आणि या ठिकाणी शिंदे गट या दोन गटांमध्ये खऱ्या अर्थाने आपल्याला शिर्डी लोकसभेमध्ये ही चुरस पाहायला मिळणार आहे. तुमचं मत कोणाला असणार आहे? थेट वागचौऱ्यांना मतदान असणार तुमचं. काय कारण त्याच्या मागचं? कारण तो उमेदवार चांगला आहे, कामं केले त्यांनी, म्हणजे यापूर्वी कामं केलेत, म्हणजे तुमच्या आणि त्यांच्या चांगल्या प्रकारचा संपर्क आलाय जवळ.
म्हणजे भाऊसाहेब वागचौरेंच्या कामावरती तुम्ही खुश आहात, त्यांनाच मतदान असणार. तर त्याच्या मागचं कारण नेमकं काय सांगाल का थोडक्यात थोडस? कारण गद्दारांची पार्टी आम्हाला मुळीच मान्य नाही. म्हणजे जी लोखंडे साहेबांची पार्टी ही गद्दारांची पार्टी म्हणताय? लोखंडांची नाही, मग शिंदेची पार्टी. शिंदेची म्हणजे शिंदे गटाकडूनच लोखंडे साहेब उमेदवार उभे आहेत. हा, ती गद्दारांची पार्टी. ती गद्दारांची पार्टी म्हणजे त्यांना मतदान तुम्ही करणार नाही. परंतु आता याच्यामध्ये अनेक असे पक्ष फुटले, त्याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही? कुठले तर ते पहिल्यांदा आम्ही त्यांना मत दिली पक्ष म्हणून, आणि ते परस्पर जर दुसऱ्या पक्षात जाऊन मिळाल ते आम्हाला मान्य नाही. म्हणजे तुम्ही ज्यांना मतदान केलं ते पक्ष फुटले आणि ते दुसऱ्या पक्षात गेले, त्याच्यामुळे तुम्ही त्यांच्यावरती नाराज आहात. ठीक आहे. तर या ठिकाणी ते पक्ष फुटल्यामुळे या नाराज आजी या ठिकाणी बसली. आजी कुठं जायचंय आपल्याला? बोजदरीला जायचे. गाडी आहे का जायला आपल्या इकडे? आमची गाडी का तुमची स्वतः? आम्हाला गाडी तशी एसटी वगैरे जाते? एसटी आहे, सकाळी 6 ते संध्याकाळी 6 ला. सकाळी 6 वाजता आणि संध्याकाळी परत 6 वाजता. म्हणजे दिवसभर इकडेच राहायचं? दिवसभर इकडेच राहायचं, कुठे जाणे नाही. हा. तर आता मला एक सांगा, शिर्डी लोकसभेचं इलेक्शन लागले, तर याच्यामध्ये तुमचं मतदान कोणाला असणार आहे? म्हणजे शिवसेनेचेच दोन्ही उमेदवार आहेत, परंतु एक धनुष्यबाण आणि एक मशाल, म्हणजे एक विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे आणि एक माजी खासदार भाऊसाहेब वागचौरे आहेत. तर अपेक्ष पण आहेत काही. मग तुमचं मतदान कोणाला असणार आहे? मशाल. मी पहिल्यापासून मुंबईतून शिवसेना लढवली, त्यामुळे मला उद्धव ठाकरेंची शिवसेना सोडायची नाही. म्हणजे उद्धव ठाकरे गटाला तुमचं मतदान असणार, म्हणजे भाऊसाहेब वागचौरेंना मतदान करणार तुम्ही? म्हणजे तुम्ही हे मतदान काय करणार? म्हणजे उद्धव ठाकरेमुळे करणार आहेत की तुमच्या त्या कामांवरती त्यांच्या खुशी म्हणून करणार? आता हे वागचौरे यांनी आमच्या गावात कामं पण केली, आणि पहिल्यापासून आम्ही मुंबईला होतो. बाळासाहेब ठाकरे पासून आमचं शिवसेना होती. अच्छा. आम्ही बाळासाहेब ठाकरेंना, त्यांच्या उद्धव ठाकरे, परत आमचे एकनिष्ठमय शिवसैनिक, आम्ही एकनिष्ठ आम्ही शिवसेना ओपन केली. वडाळ्यात राहत होतो. आमचं पहिल्यापासून शिवसेना उपोषण विपोषण सगळं करायचं आम्ही. म्हणजे तुम्ही कार्यकर्ते आहात मुळात शिवसेना पहिल्यापासून. आजीचं वय भरपूर झालंय, परंतु आजी शिवसेनेची कट्टर कार्यकर्ते आणि आंदोलन वगैरे तुम्ही केले. म्हणजे तुम्ही कट्टर शिवसैनिक आहात. बाळासाहेबांचं जवळून दर्शन घेतलं, मीनाताईचं जवळून दर्शन घेतलं, म्हणून तुम्ही खासदार भाऊसाहेब वागचौरेंना मतदान करणार. तर या कट्टर शिवसैनिक आहेत आणि यांचं खरं मत म्हणजे या बाळासाहेब ठाकरे या शिवसेनेच्या खऱ्या कार्यकर्ते आहेत, म्हणून त्यांचं मत थेट भाऊसाहेब वागचौरे यांना असणार आहे. खऱ्या अर्थाने लोकसभेचा रणसंग्राम या कार्यक्रमामध्ये आपण गावोगावी जाऊन आणि त्याचप्रमाणे वाडी वस्त्यावरती जाऊन देखील लोकांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत. या ठिकाणी दादा उभे आहेत. दादा, आता लोकसभेचं इलेक्शन लागले आणि या लोकसभेच्या इलेक्शन मध्ये विद्यमान खासदार सदाशिवराव लोखंडे आणि माजी खासदार भाऊसाहेब वागचौरे उभे आहेत. तर काय अपेक्ष उमेदवार देखील काही बंडाच्या तयारीत, म्हणजे ज्यावेळी फॉर्म भरले जातील त्यावेळी खऱ्या अर्थानं रणांगणामध्ये कोण कोण खेळाडू आहेत ते आपल्याला खरी त्यांच्यामध्ये. तर मग तुमचं मतदान कोणाला असणार आहे खऱ्या अर्थानं? मनाचा अधिकार कसं कोण तरी पण तुम्ही समजा माजी खासदार लोखंडे असंही आहे, म्हणजे कौल हा सांगू शकत नाही. तरी पण तुम्ही कोणाच्या कामावरती खुश आहे? म्हणजे तुमच्या मनामधला खासदार कोण असणार आहे? लोखंडे पहिले होतच ना. लोखंडे होते, त्याच्या आधी भाऊसाहेब वागचौरे होते. मग आता तुमच्या मनात आता काय असेल ते तुझ्या मनावर. म्हणजे अजून तुम्ही ठरवलं नाही का कोणाला मतदान करायचं? म्हणजे त्यावेळी जेव्हा मैदान रंगत त्यावेळी तुम्ही मतदान. तरी पण तुम्ही कोणाच्या कामावर खुश आहे या दोघांपैकी? थोडस लोखंडाच्या यायला होतो, थोडस होत वाटतच ना. मग तुमचं आता मतदान लोखंडे काही नाही केलं तरी माणूस म्हणतात वागचौरे बरं. दादा, तुमचं याबद्दल काय मत आहे? एकलय मतदान द्या. फापळे, तुमचं याबद्दल इकडे या. मला एक सांगा, आता लोकसभेचे इलेक्शन चालू होते, रणसंग्राम रंगलेला आहे, याच्यामध्ये लोखंडे आणि भाऊसाहेब वागचौरे, यापैकी तुमचं मतदान कोणाला असणार? म्हणजे तुमचं कौल कोणाला असणार आहे? आहे लोखंडे साहेबांकडे. का? आता चांगली कामं आहे त्यांची, आपल्याकडे शिर्डी मतदारसंघात चांगली कामं केली त्यांनी. आपल्या गावामध्ये कुठली काही वास्तू मागवली, काही कामाचं नियोजन दिलं ते नाही म्हणत नाही आपल्याला, ते लगेच मंजूर करून घेतात.
म्हणून सध्या आमचा कल त्यांच्याकडे. मग भाऊसाहेब वागचौरेंवरती नाराज आहेत? नाही, नाराज आम्ही कुणा होत नाही, पण काम त्यांनी केलेली आहेत. भाऊसाहेब वागचौरे साहेब का आता आले ते पण खासदार होते. म्हणजे लोखंडे साहेबांना मतदान म्हणजे थेट मोदी साहेबांना मतदान, पण मोदी साहेबांवरती शेतकरी नाराज, याबद्दल काय सांगा? ते तर सांगता येत नाही. म्हणजे हमी भावाच्या बाबतीत किंवा शेतीमालाच्या बाजारभावाच्या बाबतीत शेतकरी नाराज आहेत, याबद्दल काय सांगाल? शेतकऱ्यांचा जर विषय घेतला तर प्रत्येक नाही भाव भेटत नाराज होणार. मोदी साहेबांनी बाकी देशात भरपूर काही औद्योगिक क्षेत्र आणलेत, म्हणजे मोठमोठी कामं केलेत. आज बरेचसे कलम त्यांनी चालू केलेत. कोरोनाच्या काळामध्ये लोकांना जगवले पण त्यांनी. शेतकरी कुठला तरी मोदी साहेबांच्या कामावर पण खुश आहे आणि लोखंडे साहेबांच्या कामावर पण खुश आहे. तर तुम्ही काय सांगाल भाऊ, तुमचं मतदान कोणाला असणार, म्हणजे तुमचा कौल कोणाला असणार आहे भावी काळामध्ये? भावी काळामध्ये तसं बघायला गेलं आपल्या माणसाच्या मूलभूत गरजा काय आहेत? अन्न, वस्त्र, निवारा. आपण गावच्या पातळीवरती साधा आपल्या मळ्यात घरात गेलो, बरोबर, बाईक आहे आपली, तिने चालता येत नाही, येते का चालता? एवढे दगडे आहेत, बरोबर आहे की नाही? हा, कुठं डांबरीकरण आहे का? अकोल्याला जायचं म्हटलं तर 10 वेळा गाडीचा एक्सिलेटर बंद करून 10 वेळा गेले उतरावं लागतं, बरोबर आहे का? मग कोणत्या अधिकाराने यांना मतदान करायचं आपण? पण आता उभं राहिलेत म्हटलं मतदान करणंच आहे. तरी पण मग तुम्ही भाऊसाहेब वागचौरेंकडे कल असणार तुमचा की लोखंडे साहेबांकडे असणार? वागचौरेंकडे असणार, म्हणजे लोखंडे साहेबांवर तुम्ही नाराज आहात? 100%. म्हणजे काय विकास कामांच्या बाबतीत नाराज आहात का? माझं गाव बेलापूर आहे. माझ्या बेलापूर गावामध्ये त्यांनी एकही प्रकल्प अजूनपर्यंत आणलेला दिसत नाही. कुठे त्यांचा निधी नाही, मी कधी बघितलंच नाही. आमचे बंधू आहेत भगवान दादा काळे, त्यांचं फार चांगलं आहे. त्यांनी त्यांच्याकडे बऱ्याच प्रकारे बरीचशी कामं आणायचा प्रयत्न केलेला आहे. फ्युचर मध्ये आलं नाही आलं, म्हणजे तुमचं मतदान भाऊसाहेब वागचौरेंना असं या ठिकाणी हॉटेल व्यावसायिक पण आहे. दादा मला एक सांगा, आता लोकसभेचा रणसंग्राम रंगलेला आहे, यामध्ये 2 उमेदवार खऱ्या अर्थाने यांच्यामध्ये चुरस होणार आहे. तर तुमचं कौल कोणाला असं, भाऊसाहेब वागचौरे की लोखंडे? आहे का अजून जर सांगण्यात आलं तर आत्ताच्या स्थानिक पातळीवर जे उमेदवार आहे तर त्यांची कामाची रूपरेषा आणि अजून लोखंडे साहेब येऊ राहिले, उभे राहू राहिले, ते काय अजून आपल्यापर्यंत पोहोचत नाही, जवळपास पाठीमागे आले. तर थोडा कल समजा अशा प्रकारे म्हणजे बोलू शकतो. म्हणजे मतदान काम करणार त्यांना थारा भेटेल. म्हणजे तुम्ही जे काम करणार त्यांनाच मतदान करणार. दादा तुम्ही काय सांगाल, कोणाला मतदान, कोणाला तुमचा कौल असणार भविष्यामध्ये, लोखंडे साहेब की भाऊसाहेब वागचौरे? भाऊसाहेब वागचौरे का? भाऊसाहेब वागचौरे का? काय कारण काय याच्या मागचं? म्हणजे तुमच्या मनात बसलेत का ते? मग असंच म्हणजे काहीतरी असेल बघ, त्यांनी तुमची कामं केली असतील किंवा तुमच्या बाबतीमध्ये तुम्हाला ते भेटले असतील. काहीच नाही भेटलं. भाऊसाहेब वागचौरेंना पाहिलंय का तुम्ही? नाही ना, तरी पण तुमचं मतदान भाऊसाहेब वागचौरेंना असणार आहे. काहीतरी कारण असेल. कारण आता काय सांगता येणार आपल्याला, एवढे आपण त्यांनी कामं केलेत किंवा काय म्हणतो आपलं कोणी सांगितलंय बा तुम्हाला? मला कोण सांगायला नाही, काही नाही. मी रोज येऊन जातो, आपल्याला काही त्याचे काही आपल्याला माहिती नाही. तुम्ही आले म्हणजे ठीक आहे, भाऊसाहेब वागचौरेंच्या कामावरती खुश आहे. आणि या ठिकाणी काही आपले वयोवृद्ध व्यक्ती बसलेले आहेत, यांच्याशी पण आपण चर्चा करणार आहोत. तर त्यांना पण विचार. ठिकाणी बाबा देखील बसलेले आहेत. बाबा मला एक सांगा, आता तुम्हाला भाऊसाहेब वागचौरेंना कौल असणार का लोखंडे साहेबांना कौल असणार आहे? आवडीवर. तुम्हाला कोण आवडते? तसे दोन्ही पक्ष आपलेच आहे. दोन्ही म्हणजे हा शिवसेनाचे, फक्त शिवसेनेचे 2 गट झाले, एक उद्धव ठाकरे गट आणि एक शिंदे गट. मग तुमचा शिंदे गटाला मतदान असणार आहे की उद्धव ठाकरे गटाला असणार आहे? उद्धव ठाकरे म्हणजे तुम्ही जुने शिवसैनिक आहात का? ते बाबा आपण पाहतोय म्हणजे उद्धव ठाकरे म्हणजे बाळासाहेबांचे शिवसैनिक आहे खऱ्या अर्थाने, आणि त्यांचा उद्धव ठाकरेंच्या उमेदवारालाच त्यांचा कौल असणार आहे. बाबा मला काय सांगाल, तुम्ही विद्यमान खासदार सदाशिवराव लोखंडे आणि भाऊसाहेब वागचौरे आता रणांगणामध्ये एकमेकाच्या समोर, म्हणजे एकच घर आहे, फक्त 2 भावांचं 2 तुकडे, तर याच्यामध्ये 2 उमेदवार होय, मग तुमचा कौल कोणाला असणार आहे?
उद्धव ठाकरेंना. म्हणजे का उद्धव ठाकरेंचा उमेदवार कोण आहे? उद्धव ठाकरेंचा उमेदवार कोण आहे शिर्डीस मध्ये? भाऊसाहेब वागचौरे आहेत. म्हणजे तुमचं मतदान भाऊसाहेब वागचौरेंना असणार. तर दादा तुम्ही काय सांगाल याबद्दल? तुमचं कौल कोणाला असणार आहे भविष्यात? भाजप विरोधी जो असेल ना उमेदवार त्याला. आता महायुतीमध्ये भाजप आहे, शिंदे गट आहे आणि हे पण आहे आपलं राष्ट्रवादीचा अजित पवार गट आहे. मग आता तुमचं आणि भाजपमध्ये भाजपचा जो महायुती आहे हे गट आहे तर त्याच्या विरुद्ध महाविकास आघाडी आहे. महाविकास आघाडीला म्हणजे महाविकास आघाडीच्या उमेदवाराला तुमचं मतदान म्हणजे भाऊसाहेब वागचौरेंना थेट तुमचं मतदान असणार आहे. म्हणजे याचं कारण काय? बीजेपीला मतदान का नाही? अजिबात नाही. त्यांनी काय भाजपने ना नुसती घोषणाबाजी आणि स्वतःचीच हुशारकी करण्यात गेले. सामान्यासाठी काही म्हणजे आता शेतकऱ्याच्या दृष्टीने अनेक योजना भाजप म्हणजे मोदी सरकारच्या माध्यमातून राबवल्या जातात. म्हणजे भाजप सरकारच्या माध्यमातून. मग तुम्ही काय नाराज कुठं आहात नेमके? एक तर कुठल्या पिकाला हमी भाव नाही आणि शेतकरी हा एक काही चीज आहे. शेतीप्रधान देशातून शेतकऱ्याला महत्व नाही भाजपच्या लोकांचं. त्यामुळे ना भाजपला मतदान देणे हे घातक. देशाच्या दृष्टीने घातक हा पक्ष. म्हणजे भाजप देशाच्या दृष्टीने घातक. पण मोदी सरकारच्या काळामध्ये त्यांनी देशाची उंची वाढवली असं ते बोलताय. त्यांची हुशारकी आहे. स्वतःचीच हुशारकी स्वतःच करतात. पण आंतरराष्ट्रीय पातळीवरती भारत देशाचा दर्जा चांगला झालाय काय नाही झालेलं नाही. कोरोनामध्ये आहे ना किती माणसं मेली याचं काही गणित आहे का? पण कोरोना काळामध्ये पण भाजप सरकारने अनेक म्हणजे लस असेल किंवा सुविधा असेल या पुरवल्यात. नाही त्यांनी आहे ना जरी सुविधा पुरवल्या असल्या तरी त्याचा काही परिणाम झालेला नाही. स्वतःचीच हुशारकी मारण्यासाठी केलेले कितीक माणसं. म्हणजे तुम्ही शेतीच्या बाबतीत बीजेपी सरकारवर नाराज आहात. शेतकऱ्याचे तर या ठिकाणी आपले व्यावसायिक आहेत. दादा मला एक काय सांगाल तुम्ही? म्हणजे तुमचा जो कौल आहे तो सदाशिवराव लोखंडे साहेबांना असणार आहे की भाऊसाहेब वागचौरेंना असणार आहे? लोखंडे साहेबांना का? भाऊसाहेबांचं करू का? काय आता तरी पण तुम्ही आता समजा लोखंडे साहेब आधी बोलले, आता भाऊसाहेब वागचौरे करा म्हणतायत. तुमच्या मनातला उमेदवार कोण आहे नेमकं? वागचौरे करायचा का करायचा? मला एवढं सांगतो शाळा शिकले नाही तरी पण तुम्हाला म्हणजे कामाच्या माध्यमातून विद्यमान खासदार असेल सदाशिवराव लोखंडे किंवा माजी खासदार भाऊसाहेब वागचौरे यापैकी तुम्हाला कोण आवडतं? वागचौरे करायचा. पण का वागचौरे का? मला एवढं नाही त्यांना सांगता येणार नाही. तर वागचौरे करा म्हणतायत ते. तर पाहूया आपण या ठिकाणी स्टँड वरती पण काही नागरिक उभे आहेत त्यांच्या पण प्रतिक्रिया घेऊया. आता काय सांगाल? आता लोकसभेचा रणसंग्राम रंगलेला आहे. भावी काळामध्ये लोकसभेचे इलेक्शन आहे आणि या रणसंग्रामाच्या रण मैदानामध्ये खऱ्या अर्थानं विद्यमान खासदार सदाशिवराव लोखंडे आणि माजी खासदार भाऊसाहेब वागचौरे एकमेकापुढे म्हणजे शिवसेनाच आहे परंतु एक उद्धव ठाकरे गट आणि एक शिंदे गट हे दोघे एकमेकासमोर आज उभे आहेत शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये. तर भावी काळामध्ये तुमचा कल कोणाला असणार आहे? असं हे सामाजिक दृष्टिकोन जर माणसाने डोळ्यासमोर ठेवला तर सामाजिक दृष्टिकोनाच्या माध्यमातून तुम्हाला सांगायचं गेलं तर लोखंडे साहेबांना 2 वेळा या भागाच्या लोकांनी चांगल्या प्रकारे प्रतिसाद देऊन संधी दिली पण त्यांनी त्या संधीचं म्हणावं तसं सोनं काय केलं. काही आश्वासनं दिली ती सुद्धा त्यांच्याकडून पूर्ण झालेली नाही आणि त्याच्यामुळं बरीचशी जनता जी काय जनता सर्वसाधारण विचार करणारी आहे ती त्यांच्यावर नाराज. आणि दुसरी गोष्ट भागाचा खासदार तर आज नगर जिल्ह्याची कांदा उत्पादकांमध्ये ख्याती जगात आहे तुम्हाला चांगलं माहिती. शेजारचे जिल्हे आहेत, पुणे जिल्हा आहे परंतु नगर जिल्ह्याच्या कांद्याच्या बाबतीत किंवा इतर शेतकऱ्यांच्या कांद्याच्या बाबतीत कधीच लोखंडे साहेबांनी काही संसदेमध्ये आवाज उठवला नाही किंवा मला देखील अजून ऐकायला भेटला नाही. जनतेचा जो रोष आहे आता त्यांना म्हणजे भागाच्या ज्या समस्या आहेत या समस्यांमधली शेतकऱ्याची सर्वात मोठी ही समस्या याबद्दल लोखंडे साहेब कधीच काही बोलले. त्याच्यामुळं थोडी जनता त्यांच्यावर आताच्या वेळेला नाराज आणि नाराजीचा सूर म्हणजे जनतेला जे काही माध्यमातून काही गोष्टी मिळायला पाहिजे जी काही तुम्ही आश्वासनं दिली त्यातली काही पाळायला पाहिजे त्यातली पाळली देखील नाही आणि न पाळल्यामुळं
आताच्या वेळेला त्यांना फटका बसतो. दुसरी गोष्ट, आता वाकचौरे साहेबांनी काय केलं इथून मागचा इतिहास, तर त्यांचा काळ होता त्यावेळेला चांगलं बुवा मंदिरांच्यासाठी सभा मंडप वगैरे सामाजिक कामं वगैरे केली, परंतु त्यांनी उडी मारल्यामुळं त्यांना जो फटका आयुष्यात बसायचा तो बसून गेला काय. आणि आता परत त्यांना चांगली बुद्धी सुचली, ते परत त्यांच्या जुन्या वाट्यावर आलेले, त्याचा फायदा नक्कीच भागाच्या त्यांच्या मतदारसंघामध्ये त्यांना. आणि अकोले तालुका तुम्हाला तर माहितीच आहे का, तालुक्यात एकदा एक सूर उठला का पूर्ण तालुका त्या सुराच्या पाठीमागे झाला. सध्या भाऊसाहेब वाकचौरेचा सूर या भागातून चांगल्या प्रकारे आहे असं मला वाटतं. आता यांना तिसरा पण एक पर्याय आलेला आहे, तुम्हाला ते पण माहित असेल साहेब. त्या तिसरा पर्याय आलाय रुपवतेताई. मला वाटतं काय रुपवतेताईचं पण त्यांच्या भागात कार्य चांगलं असेल ना. हो, मग त्याच्यामुळे आता त्या रुपवतेताईचा या दोन्ही उमेदवारांपैकी कोणाला नक्की झटका बसतोय याच्यावर खरं गणित आवडलं. रुपवतेताई निवडून येऊ शकत नाही का? नाही, रुपवतेताईची तशी सगळ्या भागामध्ये हे नाही काय. आता त्यांना इकडला भागच आपला माहित नाही, कधी त्यांनी याच्या अगोदर कधी भेटीगाठी घेतल्या नाही. तसे वाकचौरे साहेब जरी खासदार नव्हते तरी सामाजिक कार्य असू द्या, एखादं देवस्थानचं कार्य असू द्या, त्या उत्सवामध्ये सहभागी त्यांनी काही वेळेला नोंदवलेलं आहे आणि ती जमेची बाजू त्यांच्याकडे आहे. तसं लोखंडे साहेब गेले 5 वर्ष मला तर दर्शनच जात. या दोघांच्या भांडणामध्ये जर समजा रुपवतेंचा नंबर लागून गेला मग अहो त्यांनी त्या प्रकारे कसंही पेरलं तसं उगवतं माऊली काय. जर त्यांनी त्यांच्या याची पेर चांगली केली कशाची का बाबा आपली प्रत्येक ठिकाणी प्रचार झाला पाहिजे, प्रत्येक ठिकाणी सर्व लोकांना भेटलो पाहिजे, या प्रकारे जर यंत्रणा त्यांनी राबवून द्यायला टक्कर देऊ शकतात. शेवटी तुमच्या यंत्रणेच्या याच्या माध्यमातून तुम्ही पुढे जाणार आहे. यंत्रणा राबवता जशी तसं तुमचं यश येणार आहे असं राहतं माऊली. भावी खासदार कोण होईल काय वाटतं तुम्हाला? भावी खासदार इकडे बघा जास्त करून लोकांचा कल तर वाकचौरे साहेबांना वाटतोच आता, कारण लोखंडे साहेबांना संधी देऊन सुद्धा काय त्यांनी काही आश्वासनं देऊन पूर्ण नाही केली. त्यापैकी वेलापूर गावचं एक उदाहरण आहे त्याच्यामध्ये, ते त्यांना चांगलं माहिती. देशात नेतृत्व कोणाचं असं? देशात नेतृत्व तर मोदीच चालणार. मग आता मोदींना जर समजा नेतृत्व द्यायचंय तर मग मतदान खऱ्या अर्थाने लोखंडे साहेबांना झालं पाहिजे. बरोबर आहे, पण माणूस पाहून मतदान होणार आता भागाभागात जातो. आणि महाराष्ट्रामध्ये तरी शरद पवार साहेबांना जास्त प्रतिसाद मिळत असा माझा वैयक्तिक अंदाज आहे. कारण तुम्हाला तर माहिती आपल्या तालुक्याच्या आमदारकीला सुद्धा अजून आपला तालुका हा पवार साहेबांनाच मानणारा असल्यामुळं प्रत्येक वेळेला त्यांच्याच पक्षाचा आमदार निवडून येतो. हे तुम्हाला चांगलं आज 35 वर्ष माहिती. टीचर साहेबांनी उडी घेतली, काय झालं ते जर पवार साहेबांबरोबर असते लांब त्याचा नंबर लागलाच नसता. मी तुम्हाला जाहीर सांगतो, म्हणजे होऊन आपण दुसऱ्याला संधी देतो. संधी देताना सुद्धा माणसाने विचार करावा लागतो. तसं वाकचौरे साहेबांनी केलं होतं, पण वाकचौरे साहेब हे परत स्वगृही आल्यामुळं आणि जनतेचा कौल आपल्या भागातला जो असल्यामुळं बाळासाहेबांना मानणारी आम्ही मंडळी असल्यामुळं काय बाळासाहेब गेले त्याच्या मागे आम्ही थोडी कमी मानतो आता, कारण उद्धव साहेबांची जी कार्यकारणी ती थोडी वेगळ्या पद्धतीची. बाळासाहेबांसारखी विचारसरणी नाहीये त्याची, हे तुम्हाला मी परखड सांगतो. बाळासाहेबांसमोर लाखोनी समाज झुकत होता, यांच्या समोर हजारांनी लोकांनी काय यांच्या जवळची लांब गेली का गेली त्यांच्या स्वभावामुळे. तेव्हा स्वभावात त्यांनी बदल केला तर अजूनही बाळासाहेबांच्या नावाखाली बरीचशी जनता त्यांच्या जवळ येऊ शकते आणि त्याचा त्यांना फायदा होऊ शकतो. मी तुम्हाला आजही येतो. भविष्यामध्ये पंतप्रधान कोण होईल? मग भविष्यात पंतप्रधान अनेक मंडळी आहेत, परंतु तुम्हाला माहिती आहे का सर्वसाधारण माणसाचा नंबर इथं लागणार नाही. मोदीचा नंबर लागून गेला तो गेला, आता लवकर कोणी काढू शकत. तुमचं आता मतदान म्हणजे तुमचा मतदानाचा जो कौल आहे तो कोणाला असणार? माणूस पाहून असणार. लोकसभेला मतदान, कारण आमच्या भागाचा प्रश्न मांडणारा माणूस हा संसदेत पाहिजे, म्हणून जो माणूस मांडू शकतो तेच. आता वाकचौरे साहेबांनी मागच्या वेळेला काही प्रश्न मांडले त्यांच्या काळामध्ये, आज ते सर्व जनतेला ज्ञात आहे. तसं आता कांद्याचा प्रश्न सध्या लोखंडे साहेब काय आज 10 वर्ष तुम्हाला सलग तुमचा भाग नसताना शिवसेनेवर श्रद्धा ठेवून काय बाळासाहेबांवर श्रद्धा ठेवून तुम्हाला लोकांनी मतदान केलं, त्याचं तुम्ही काय चीज केलं? कधी कांद्याचा एखादा प्रश्न संसदेत विचारला
याची निर्यात चालू करा म्हटले, आज जनता ओरपते 10-12 हजार रुपये कांद्याला किलोला खर्च येतोय उत्पादन काढायला. हे तुम्हालाही चांगलं माहिती, तुम्ही पत्रकार साहेब शेतकरीच आहात काय. मग तुम्ही सांगा मला, यांनी हा विचार करून 15च्या पुढे बाजार द्यावा, हमी भाव द्यावा. शेतकऱ्याबद्दल काही कळवाला दिसला का तुम्हाला लोखंडे साहेबांमध्ये? मला तर नाही दिसतो. म्हणून मी तुम्हाला आज सांगतो का शेतकऱ्याचा जो कळवाळा धरी त्याचाच महाराष्ट्रात विजय होईल. आणि तो फक्त शेतकऱ्याचा कळवाळा धरणारा जर तुम्हाला ग्रामीण भागात आजही जर सांगायला गेलं तर पवार साहेबच एक माणूस. परंतु पवार साहेबांच्या नेतृत्वात जो उमेदवार असेल त्यांनाच तुम्ही मतदान करा. ओके, तेच तुमचं म्हणणं आहे. धन्यवाद. महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा.